प्रधानमंत्री आवास योजना जी केंद्र सरकारकडून तुम्हाला ₹1.5 लाख आणि राज्य सरकारकडून तुम्हाला ₹1 लाख मिळत असतात. त्याच्यासाठी हा फॉर्म असतो, जो आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भरावा लागतो. हा फॉर्म तुम्हाला कसा भरायचा, कुठे भरायचा, त्याला कागदपत्रे कोणती जोडायची, सबसिडी कधी मिळत असते, सिडको लॉटरीसाठी, म्हाडा लॉटरीसाठी, हे पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला जे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते. प्रधानमंत्री आवास योजना ही कशी योजना आहे, की जे शहरी भाग आणि ग्रामीण भाग, म्हणजे शहरामध्ये जर तुम्ही घर घेणार असणार, तर तुम्हाला सबसिडी मिळते. जर तुम्ही गावामध्ये जर घर घेणार असणार किंवा तुमचं कच्चं घर असेल, तर पक्क्या घरासाठी जे सरकार आहेत, जे ग्रामीण भागामध्ये ₹1,20,000 आणि शहरी भाग असेल, तर त्याच्यामध्ये जी वाढीव अमाउंट आहे ₹1,80,000 अशी तुम्हाला अमाउंट मिळते. आणि जर तुम्ही शहरामध्ये जर घर घेणार असाल, जर तुमचं इन्कम क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असणार, तर तिथे तुम्हाला ₹2,50,000 ही सबसिडी मिळत असते. त्याच्यामध्ये तुम्हाला केंद्र सरकार ₹1.5 लाख देतात आणि राज्य सरकार ₹1 लाख देतात. ही दोन्ही सबसिडी आपल्याला डायरेक्ट अकाउंटवरती जमा होत असते. याच्यासाठी एक प्रोसेस आहे. तुम्हाला फॉर्म भरावा लागतो, फॉर्म जमा करावा लागतो. त्याच्यासाठी त्याच्यासाठी कागदपत्रे सुद्धा तुम्हाला जमा करावी लागतात. ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही यापूर्वी कोणत्याही प्रकारे जे सरकारी अनुदान आहेत, जर तुम्ही याच्या पहिले जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा जर लाभ घेतलेला असेल प्रधानमंत्री आवास योजनेचा, तर तुम्ही परत लाभ घेऊ शकत नाही. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काही कंडिशन सांगण्यात आलेल्या आहेत. जसे की जर पती-पत्नी दोघे जण तुम्हाला को-ॲप्लिकंट असणे आवश्यक आहे. जर पती-पत्नी जर नसेल, जर अनमॅरिड पर्सन असेल आणि तुमचं इन्कम क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असणार, तर तुम्हाला को-ॲप्लिकंट म्हणून तुम्हाला तुमच्या आईला लावावं लागेल. जोपर्यंत तुम्ही को-ॲप्लिकंट करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी मिळणार नाही. हे त्यांचे नियम आहेत. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. तुमच्यासाठीच बनवलेला आहे. व्हिडिओला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जी सबसिडी सांगण्यात आलेली आहे, सिडकोसाठी आणि म्हाडासाठी तुम्हाला नोंदणी तुम्ही ज्या लोकेशनला घर घेताय, जसे की आता जी सिडकोची लॉटरी निघालेली आहे 4,508 घरांसाठी. हे सर्व जे घरे आहेत, जसे की तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, परत असे जे 4-5 लोकेशन इथे सांगण्यात आलेले आहे. हे सर्व महानगरपालिकेमध्ये येतात, पनवेल महानगरपालिकेमध्ये. आणि यापूर्वी जी 4,186 घरांची जी लॉटरी निघालेली होती, ई-डब्ल्यू-एस टाइपची जी घरे होती, ती पुणे महानगरपालिकेमध्ये होती. म्हणजे तुम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घर घेतात, तेथे तुम्हाला नोंदणी करावी लागते. नोंदणी जर केलेली असेल, तर ठीक आहे. फॉर्म भरताना तुम्हाला तो एक रजिस्ट्रेशन नंबर विचारला जातो आणि तुम्हाला तो डॉक्युमेंट असतात, ते अपलोड करावे लागतात. आता तुम्ही फॉर्म भरणार आहात, पण तुमच्याकडे नोंदणी केलेली नाही, तर तुम्ही फॉर्म भरताना ते ऑप्शन आलेले आहेत, येस, नो. आता तुमच्याकडे याचं रजिस्ट्रेशनच नाही, तर तुम्ही नो केलेलं असेल. नो केलेलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा तुम्ही कागदपत्र तपासणार, जेव्हा तुम्ही नोंदणी करणार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन, तेव्हा तुम्हाला जेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन होणार, तेव्हा तुम्हाला ती सबसिडी तुमच्या अकाउंटवरती जमा होत असते. किंवा तुम्हाला एक इन्स्टॉलमेंट जे असतात 5 ते 6 इन्स्टॉलमेंट असतात. सिडको लॉटरीमध्ये, म्हाडा लॉटरीमध्ये आय थिंक असतात. त्याच्यामध्ये सुद्धा ती इन्स्टॉलमेंट असते, ती तुम्हाला पे करावे लागत नाही, जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जी माहिती तुम्हाला ज्या डिपार्टमेंटला पोहोचत नाही. अशी ही जी प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी असते, ही त्याची ही बेसिक माहिती आहे. परत तुम्हाला त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन हा जो पेजेसचा 4 पेजेसचा फॉर्म असतो, हा आता पनवेल महानगरपालिकेचा जस्ट हाच फॉर्म जे 26,000 घरांची लॉटरी निघाली होती, त्यामध्ये जे ई-डब्ल्यू-एस टाइपचे घर होते, त्यांच्यासाठी सुद्धा हाच फॉर्म होता. सेम असाच फॉर्म असणार आहे, कारण की हा फॉर्म 2023 मध्ये सुद्धा असाच होता. 2024 मध्ये सुद्धा असाच होता आणि 2025 मध्ये सुद्धा असाच असणार. पनवेल महानगरपालिकेमध्ये तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. आता हा फॉर्म जस्ट एक बेसिक नॉलेज आहे, म्हणजे तुम्हाला जस्ट एक 4 पेजेसचा आहे. तुम्हाला मी याचा स्क्रीनशॉट पण लावणार आहे. तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता आणि हा फॉर्म स्टेप बाय स्टेप जो पनवेल महानगरपालिकेच्या
जे प्रधानमंत्री आवास योजनेचं जे ऑफिस आहे, तिथे सुद्धा हा लावलेला आहे. त्याचा आपण फोटो काढलेला आहे. त्यांनी जसा सांगितलेला आहे तसंच आपण तो स्क्रीनशॉट लावणार आहे. तर आपण जी माहिती आहे, ते आता आपण पुढे पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. बघा हा फॉर्म आहे, फॉर्म बी. याच्यामध्ये दिनांक लिहिण्यात आलेला आहे, लॉटरी धारकाचे नाव, लिंग पुरुष, वडील पतीचे नाव, लॉटरी धारकाचं वय, सध्या राहत असलेला पत्ता, घर क्रमांक, कायमचा पत्ता, सध्या राहत असलेल्या घरांचा प्रकार, पत्ता, परत स्वयंपाकघर असेल त्याच्यासंग खोलीची संख्या, लॉटरी धारकांचा आधार कार्ड नंबर, वोटर आय डी नंबर, कुटुंबातील इतर सदस्यांची नावे ही इथं त्यांनी सांगितलेली आहे. हा फॉर्म कसा भरायचा हा पण फॉर्म आपण पूर्ण पुढे पाहणार आहोत. हा ब्लँक फॉर्म आहे. फॉर्म कसा भरतात तो पण पुढे पाहणार आहोत. याच्यासाठी कागदपत्रे कोणती असणार आहेत ते पण आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर 14 नंबरला बँकेचं नाव, बँकेची शाखा, बँकेचा प्रकार, IFSC कोड, त्यानंतर राहणाऱ्या दिनांकाच्या जागेचा तपशील, कुटुंबातील कोणी अपंग आहे का, वैयक्तिक माहिती, भारताच्या इतर ठिकाणी दुसरं असं घर आहे का, परत लॉटरी धारकांचा व्यवसाय काय आहे, कुटुंबातील सरासरी महिन्याचं उत्पन्न, कुटुंबामध्ये BPL कार्ड धारक आहे का, लॉटरी धारक आहे का, कुटुंबातील घरकाम, त्यानंतर बांधकाम असेल तर काय कोणत्या प्रकारचं आहे त्याची माहिती देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील अंतर्गत भाग घेण्यासाठी खालील कोणत्या घटकावर समावेश करण्याचा आहे याची माहिती देण्यात आलेली आहे. आणि अर्जदाराची स्वाक्षरी, अर्जदाराचे संपूर्ण नाव. त्यानंतर 3 नंबरचं पेज आहे, स्वयं घोषणापत्र. श्री घोषणाद्वारे श्री यांच्या मुलगा मुलगी पती पत्नी घोषित करतो की कुटुंबाचे हक्काचे अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न बांधकाम संबंधित कायद्यानुसार खटला जाईल अशी मी माहिती राहील आणि मी पात्र राहील. मला याची पूर्ण जाणीव आहे. अर्जदाराचे नाव, अर्जदाराचा आधार नंबर, अर्जदाराचा मोबाईल नंबर, वरील सर्व माहिती ही सत्य आहे. पनवेल, अर्जदाराची स्वाक्षरी, अर्जदाराचे नाव, दिनांक आणि ठिकाण. आणि हे 4 नंबरचं पेज स्वयं घोषणापत्र आहेत. श्री घोषणाधारकाची श्रीमती श्री, मुलगा मुलगी, क्रमांक, व्यवसाय नोकरी, अर्जदाराचा पत्ता घोषित करतो की सर्व माहिती पनवेल महानगरपालिका, अर्जदाराची सही, दिनांक, अर्जदाराचे नाव आणि हे कागदपत्र. हे कागदपत्र तेथे लावण्यात आलेले आहेत. जसे की आधार कार्ड लागणार आहेत, पॅन कार्ड लागणार आहेत, बँकेचं पासबुक लागणार आहेत किंवा कॅन्सल चेक लागणार आहेत. 2 पैकी एक ऑप्शन त्यांनी तिथे ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे जर बँकेचं पासबुक असेल, जर तुम्ही चेकबुक काढलेलं नसेल, तर 2 पैकी एक तुम्ही देऊ शकता. म्हणजेच जेणेकरून तुम्हाला जी सबसिडी आहे त्या अकाउंटवरती जमा होणार आहेत. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, पगारपत्रक, ITR फॉर्म नंबर 16 यापैकी एक. इथे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. उत्पन्नाचा दाखला, जे नोकरी करत नाही ते तहसीलदारकडून उत्पन्नाचा दाखला काढू शकतात. तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे. तुम्हाला सिडकोचा फॉर्म भरा, म्हाडाचा फॉर्म भरा, ऑनलाईन तुम्हाला अपलोड करावे लागतात. बारकोडवाले असतात त्यामुळे ते स्कॅन होत असतात. पगारपत्रक, जर तुमच्याकडे पगारपत्रक असेल, तुम्ही कंपनीत जॉब करत असणार तर ते पगारपत्रक तुमचं एक ते लेटर असते ते घेऊन या. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR जे CA कडून मिळत असतात. जे नोकरी पर्सन असतात त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न कंपल्सरी आहेत. ते इन्कम टॅक्स रिटर्नची जी फाईल असते त्याची जी एक फ्रंट पेजची जी कॉपी ते सुद्धा तुम्ही तिथे जमा करू शकता. फॉर्म नंबर 16 हा तुम्ही ज्या ऑफिसमध्ये कामाला असतात, कोणत्याही ऑफिसमध्ये कामाला जर तुम्ही असणार, तुम्ही जर सॅलरी पर्सन आहे तर तुम्हाला फॉर्म नंबर 16 सुद्धा तिथूनच मिळत असतो. तो सुद्धा तुम्ही जमा करू शकता. यापैकी एक, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी एक. वारसाचे आधार कार्ड, वारसाचे आधार कार्ड म्हणजे जर तुम्ही मॅरिड पर्सन असणार तर त्याचं तुम्हाला आधार कार्ड तिथे जमा करावं लागणार, जे लग्न झालेले असतात. आणि टिप, सिडकोचे घर लागल्यास असले इरादापत्र आवश्यक. बघा, ज्यांना घर लागलेल्या सिडकोचं त्यांना सबसिडी घ्यायचं आहेत तर ते
इरादापत्र एक जे सिडकोचं घर लागल्यानंतर ते तुम्हाला तिथे जमा करावे लागतात. ज्यांना घर लागलेलं आहे त्यांच्यासाठी इरादापत्र त्यांनी दिलेलं आहे आणि जे आता या लॉटरीसाठी फॉर्म भरतात, तुम्हाला अजून घर लागलेलंच नाहीये, तरी तुम्ही त्याची नोंदणी करू शकता. तुम्हाला हे टिपमधील जे इरादापत्र आहे ते तुम्ही जमा केलेलं नाही चालते. त्यामुळे तुम्ही हे इरादापत्र असणे आवश्यक नाही. त्यामुळे हे वरील डॉक्युमेंट तुम्हाला हे लागणार आहे. 1 नंबरचं पेज आपण बघितलेलं आहे. त्यामधील अर्ज क्रमांक आम्ही देऊ, म्हणजे तुम्हाला अर्ज क्रमांक टाकावे लागत नाही. हा तुम्हाला फॉर्म भरावा लागतो आणि फॉर्म भरल्यानंतर त्याची एक आपल्याला झेरॉक्स काढावी लागते आणि तो ओरिजिनल फॉर्म ते जमा करतात कागदपत्रांसोबत आणि त्याची एक झेरॉक्स कॉपीवरती आपल्याला एक रिसीव्ह नंबर देतात. त्यामुळे ते रिसीव्ह नंबर ते देतात. आपल्याला टाकावा लागत नाही. दिनांक म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार तो दिनांक इथे लिहावा लागतो. लॉटरी धारक किंवा अर्जदाराचे नाव. जर तुम्हाला लॉटरी लागली असेल तर त्याचं नाव लिहा. जर तुम्ही फ्रेश ॲप्लिकेशन करत आहात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तर त्या अर्जदाराचे नाव लिहा. लिंग पुरुष लिहा, मेल, फिमेल. वडील पतीचे नाव लिहा. अर्जदार असेल त्यांच्या वडिलांचे नाव. जर अर्जदार पती असेल तर पत्नीचं नाव लिहा. माफ करा त्यांच्या वडिलांचं नाव लिहा. जर पत्नी अर्ज करत असेल तर तिच्या पतीचं नाव लिहा. त्यानंतर सध्या राहत असलेला पत्ता जो तुम्ही राहतात तो लिहा. त्यानंतरचं कायमचं असतं तर कायमचा पत्ता लिहा. सध्या राहत असलेले घर भाडेतत्त्वावर असेल तर 2-3 जे असेल ते लिहा. त्यानंतर 9 नंबरला लिहा. स्वयंपाकघरात राहणाऱ्या खोलीची संख्या नाही लिहिली तरी चालते. अर्जदाराचा आधार नंबर लिहा. ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज करणार आहात त्यांचा. त्यानंतर खाली 11 नंबरला वारसदाराचे नाव फक्त, आधार नंबर. वारसदार म्हणजे ज्याच्या घरामध्ये लग्न झालेलं आहे, त्यांच्या पत्नीचं नाव आणि मुलीचं नाव. मुलीचं नाव लिहिलं तरी चालते. 12 नंबरला तुम्ही जो धर्म असेल हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन जो असेल तो तिथे ऑप्शन दिलेला आहे, ते तुम्ही तुमचा धर्म लिहा. 13 प्रवर्ग म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते लिहा. हे झालं फ्रंट पेज. त्यानंतर आपलं सेकंड पेज आपण पाहणार आहोत. सेकंड पेजमध्ये त्यांनी दिलेल्या 14 नंबरला अर्जदाराचे बँकेचे नाव, जे बँकेमध्ये तुम्ही अकाउंट काढलेले असेल त्या बँकेचं नाव, शाखा, IFSC कोड, सिटी आणि बँकेचा खाता क्रमांक, जे हे सर्व माहिती तुमच्या अकाउंटवरती असते, ते पूर्ण लिहायची. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 20 नंबरला अर्जदाराचा व्यवसाय, नोकरी करत असेल तर नोकरी, व्यवसाय करत असेल तर व्यवसाय ते लिहा. कुटुंबाचे तुमचं मासिक उत्पन्न लिहा, जे उत्पन्नाच्या दाखल्यावरती असेल किंवा इन्कम टॅक्स रिटर्न काढलेले असेल ते लिहा. त्यानंतर तुम्हाला पिवळे कार्ड, रेशनिंग कार्ड असेल तर ते लिहा. जे तुमच्याकडे राशन कार्ड असते ते लिहा. लॉटरीधारक असलेल्या कुटुंबातील घरकाम जे असेल ते पूर्ण लिहा. 24 नंबरला काही लिहिलं नाही तरी चालते. त्यानंतर 25 नंबरला त्यांनी लिहिलं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भाग घेणाऱ्यांच्या खालील कोणत्या घटकाचा समावेश करण्याचा त्याचा तपशील. तर 2 लिहा. अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे हे ह्या स्कीममधून तुम्हाला हे मिळणार आहेत. त्यानंतर अर्जदाराचे नाव लिहा. ज्यांच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार त्यांचं नाव लिहा. त्यांची सही लिहा. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना शिक्का, PMC अधिकारी, हे जे शिक्का आणि सही हे जेव्हा तुम्ही फॉर्म तिथे जमा करतात, तेव्हा तिथले अधिकारी तिथे स्टॅम्प देतात आणि त्याची सही करतात. हे झालं 2 नंबरचं पेज. आता 3 नंबरच्या पेजला आपण पाहणार आहोत. 3 नंबरच्या पेजला त्यांनी माहिती देण्यात आलेली आहे. स्वयं घोषणापत्र दिलेले आहेत. ज्यांच्या नावाने तुम्ही फॉर्म भरलात त्यांचं नाव लिहा. त्यानंतर पतीचे किंवा पत्नीचे नाव लिहा, जे ब्लँक बॉक्स दिसते. त्यानंतर तुम्हाला उत्पन्न लिहा, जे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न उत्पन्नाचा दाखला काढला असेल ते लिहा. त्यानंतर अर्जदाराचे नाव लिहा. ज्यांच्या नावाने तुम्ही फॉर्म भरला त्यांचा आधार कार्ड लिहा, त्यांचा मोबाईल नंबर लिहा आणि वरील सर्व माहिती सत्य आहे. त्यानंतर जे 4 नंबरचे पेजेस आहेत जे तुम्हाला मी सांगितलं, त्या 4 नंबरच्या पेजेसवरती स्वयं घोषणापत्र लिहिलेले आहेत. ज्यांच्या नावाने फॉर्म भरला त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव, त्यांचं वय, अर्जदाराचा आधार नंबर, व्यवसाय, सध्याचा पत्ता, महिन्याचे उत्पन्न, अर्जदाराची सही आणि नाव, अर्जदाराचे नाव. आणि हे तुम्हाला जे कागदपत्र मी सांगितले ते कागदपत्र, मूळ अर्ज व झेरॉक्स प्रत असे 2 प्रत सोबत आणणे. हे झालं आपण फॉर्म. व्हिडिओला स्किप करू नका. आणखी काही माहिती सांगायची आहे तर असे हे प्रधानमंत्री आवास योजनेची आपण जी माहिती आहे, जो फॉर्म आहे तो ब्लँक फॉर्म कसा आहे आणि भरलेला फॉर्म हे जे महानगरपालिकेचे ऑफिस आहे तिथे हे झेरॉक्स लावलेले आहेत. ते आपण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा आपल्याला लाभ घेण्यासाठी जे इन्कम सांगण्यात आलेलं आहे. पूर्वी हे इन्कम आपल्याला 3 लाख रुपये होतं. म्हणजे 3 लाख रुपयाच्या आतमध्ये ज्याचं इन्कम आहे त्यांनाच ही सबसिडी मिळत होती. पण मागील लॉटरी पासून तर आतापर्यंतची माहिती आहे, की ज्याचं इन्कम 6 लाखाच्या आत आहे, EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन
या ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्यांनाच हा योजनेचा लाभ मिळत असतो. म्हणजे ई-डब्ल्यू-एस टाइपमध्ये जर तुम्ही अर्ज केला, तर त्यांच्यासाठीच ही प्रधानमंत्री आवास योजनेची 2.50 म्हणजे ₹2.5 लाख सबसिडी मिळत असते. तर ही जी लॉटरीमधील जी सबसिडी कशी मिळत असतात, त्याची माहिती आपण बघितलेली आहे. या व्हिडिओच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही आणखी काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन सिडको आणि म्हाडा लॉटरीच्या रिलेटेड. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.